आदिवासींना मूल निवासी मानले जाते. ते निसर्गपूजक आहेत. पशु, पक्षी, झाडे, नदी, ओढे, ओहोळ, चंद्र, सूर्य यांची देखील ते पूजा करतात. त्यांना वनौषधींचे उत्तम ज्ञान असते. त्यावर आधारित औषध उपचार करण्यात त्यांचा हातखंडा असतो. तारपा वाद्याच्या तालावरची त्यांची नृत्यकला वैशिष्ट्यपूर्ण असते. वारली चित्रशैली तर जगात प्रसिद्ध आहे. त्या चित्रांमधूनही परिसरातील जंगल, पशुपक्षी, नदी, यात्रा, घरे डोकावतात. आयुष्यभर निसर्गात रमणाऱ्या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी सरकार विविध कल्याणकारी योजना राबवते. त्या योजनांच्या सहाय्याने त्यांचे रोजचे जगणे सुखकर व्हावे हाच सरकारचा उद्देश असतो. अशाच काही योजना आपण जाणून घेणार आहोत. विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजूर योजना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स विथ डेमॉन्स्ट्रेशन टू कर्ब सुपरस्टिशियस प्रॅक्टिसेस. समाजात आजही अंधश्रद्धांचा पगडा आढळतो. आदिवासी भागात भीती, तंत्रमंत्र, जादूटोणा, भूतप्रेत, डाकिण, करणी, अंगात येणे अशा विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचा विशेष प्रभाव आढळतो. आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील याविषयीची भीती काढून टाकण्यासाठी राज्य शासनातर्फे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने एक योजना राबवली जाते. या योजनेचा कालावधी 2 वर्षांचा आहे. या योजनेचे नाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रात्यक्षिकांसह इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स असे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मनातील अंधश्रद्धा काढून टाकणे आणि त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायला प्रेरणा देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही योजना आतापर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील आंबुपाडा, पळसण, सराड, माणी व भोरमाळ या 5 ठिकाणी राबवण्यात आली. त्यासाठी सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहकार्य लाभले. या व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकांसहित प्रबोधन करण्यात आले. जळता कापूर खाणे, जिभेतून सळी आरपार घालणे, रिकाम्या भांड्यात पाणी आणणे, पाण्यावर दिवा पेटवणे, कागदावर भूत जळणे असे अनेक प्रयोग कार्यकर्त्यांनी करून दाखवले. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजूर योजना, नॉरेड अँड फिश कॉप फेड फिशरी केज मोनोपोली कल्चर. आदिवासी जमातींना कायमस्वरूपी शाश्वत रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता मत्स्य व्यवसाय योजना राबवणे. आदिवासी जमातींमध्ये अजूनही साक्षरतेचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर असतो. यावर उपाय म्हणून सरकारने मत्स्य व्यवसाय योजना सुरू केली आहे. आदिवासींना रोजगाराच्या कायमस्वरूपी संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्या अंतर्गत धरणांच्या परिसरात राहणाऱ्या आदिवासींना मत्स्य व्यवसायाचे प्रात्यक्षिकांसह व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाते. त्यात धरणात मत्स्य बीज साठवणे, मासळी पकडून त्यांची बाजारात विक्री करण्यापर्यंत शिकवले जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत पेसा ग्रामपंचायतीकडे वर्ग असलेल्या देवळा तालुक्यातील दहिवड गावातील परसूल जलाशयाची निवड करण्यात आली. 100 आदिवासी कुटुंबांना याचा लाभ देण्यात आला. या योजनेअंतर्गत जेटीचे बांधकाम, वर्किंग शेड, फायबर ग्लास नौका, वाहन बर्फ साठवण, शीतपेटी, प्लास्टिकचे क्रेट, सायकल, वजन काटा, ऑक्सिजनचे सिलेंडर, फिशिंग किट इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. याच्या सहाय्याने लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजूर योजना, आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटांना पोल्ट्री फार्म उभारणीकामी अर्थसहाय्य करणे. आदिवासींच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना पोल्ट्री फार्म उभारता यावा यासाठी सरकार एक योजना राबवते. आदिवासींच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी अर्थसहाय्य करणे हे या योजनेचे नाव आहे. तोच या योजनेचा हेतू आहे. आम्ही संजीवनी महिला संघ कृष्णनगर, आम्हाला एकात्मिक आदिवासी प्रकल्प
यांच्याकडून 100% अनुदान मिळालेलं आहे आणि त्याच्यातून आम्हाला म्हणजे असं कामाला उत्पन्नता आली आहे. म्हणजे आम्हाला त्याच्यातून रोजगार असं बाहेर कामाला जावं लागत नाही. त्याच्यातून खूप उत्पन्न मिळालं आहे आम्हाला. आदिवासी बचत गटांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम केले जाते. या योजनेअंतर्गत 3000 चौरस फुटांचे बांधकाम केले जाते. ही योजना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत एकूण 20 बचत गटांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजूर योजना. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेतात शेततळे खोदकाम करून त्यात प्लास्टिक अस्तरीकरणासह तार कुंपण करणेबाबत. शेततळ्यात पाणी साठवले जाते. पाणी उपलब्ध झाले तर शेतकरी विविध पीक घेऊ शकतो. त्यातून 4 पैसे गाठीला बांधून कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळवून देऊ शकतो. मी श्रीभवनपैकी मोठीचा पाडा या गावाचा रहिवासी असून इथं शिमिटी बंधारा वन बंधू यांच्याकडून झालेला आहे. अगोदर या नदीचा पाणी खाली वाहून जात होते, ते आता हा बंधारा बांधल्यावर इथल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. याच उद्देशाने सरकारची एक योजना आहे. अनुसूचित जमातीचे लोक याचा लाभ घेऊ शकतात. शेतात शेततळे, त्यात प्लास्टिकचे अस्तरीकरण करणे आणि तार कुंपण उभारले जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत एकूण 22 आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे खोदण्यात आले. त्याला प्लास्टिकचे अस्तरीकरण करण्यात येऊन तार कुंपण उभारले गेले आहे. 12 इंग्रजी माध्यमांच्या शाळा, 14 एकलव्य मॉडेल निवासी शाळा EMRS आणि 142 उच्च माध्यमिक व आश्रम शाळांमध्ये वाचनालय उभारण्यासाठीची योजना. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती आणि अभ्यासाची वृत्ती रुजवण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यासाठी 12 इंग्रजी माध्यमांच्या शाळा, 14 एकलव्य मॉडेल निवासी शाळा EMRS आणि 142 उच्च माध्यमिक व आश्रम शाळांमध्ये वाचनालय उभारण्यासाठी एक सरकारी योजना आहे. शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी ग्रंथालय आणि त्यात पुस्तके उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत एकूण 11 शासकीय शाळांमध्ये ही योजना यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275(1) अंतर्गत मंजूर योजना. Installation of RO water plants in AS to provide purified water to students. विद्यार्थ्यांच्या आरोग्यात पिण्याचे शुद्ध पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. आदिवासी भागात ते उपलब्ध होईलच असे नसते. विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या हेतूने सरकार एक योजना राबवते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत एकूण 24 शाळांमध्ये RO वॉटर प्युरिफायर बसवून कार्यान्वित करण्यात आले. त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. शासकीय आश्रमशाळा आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे बांधणे. शासकीय आश्रमशाळा आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधून देणे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत एकूण 4 शाळांमध्ये ही योजना राबवण्यात आली. प्रत्येक शाळेत 5 स्नानगृहे, 5 शौचालये, 5 मुताऱ्या, त्यासाठी 1000 लिटर पाण्याची टाकी व धोबी घाट बांधण्यात आले. या सर्व ठिकाणी लाईटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. वनबंधू कल्याण योजना अंतर्गत मंजूर योजना. इन्स्टॉलेशन ऑफ सोलार बेस्ड ड्युअल हँड पंप्स वॉटर सप्लाय युनिट्स इन पाडस विलेजेस. पारंपरिक ऊर्जा स्रोताला मर्यादा येतात. त्याला पर्याय म्हणून लोकांनी सौर ऊर्जा वापराला प्राधान्य द्यावे असे आवाहन सरकार सातत्याने करते. विविध योजनांच्या माध्यमातून तसे प्रयत्नही करते. वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत सुरगाणा तालुक्यात सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना राबवली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत बिभळ, बुबळी चौफुलीवरचा, लाडगाव चिंचपाडा, बोरमाळ, हट्टी श्रीभवन, मालगवान बनपाडा, मालगवान गारमाळ, मालगवान वावरपाडा, रोकडपाडा, भदर तळपाडा मोठा, डोल्हारे सुभाषनगर, गोदुणे देवगाव, गोदुणे नवछरपाडा रस्ता,
काठीपाडा आणि माणी वांगण असे एकूण 15 ठिकाणी ही योजना राबवण्यात आली आहे. सौर ऊर्जेवर आधारित कनेक्शन उभारून देणे. घरगुती स्तरावर देखील लोकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा, याला सरकार प्रेरणा आणि प्राधान्य देते. लोकांनी सौर ऊर्जेवरची उपकरणे वापरावीत, त्यासाठी प्रोत्साहन देते. काही आदिवासी कुटुंबांना विद्युतीकरण उपलब्ध झालेले नसते. अशा कुटुंबांचे राहणीमान उंचवावे असे प्रयत्न सरकार करते. त्यांना सौर ऊर्जेवर आधारित कनेक्शन्स उभारून देते. घरात लाईट होती का? लाईट नाही बा. नव्हती ना. आता हे काय वरती काचा बसवले ना? काचा बसवलाय. मग रात्री उजेड पडतं का? पडत. व्यवस्थित ना? हा. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील 450 कुटुंबांना सौर ऊर्जेवर आधारित उपकरणे कार्यान्वित करून देण्याचे काम सुरू आहे. त्यात सौर ऊर्जेवर आधारित किमान 2 विद्युत बल्ब व मोबाईल चार्ज करता येईल असे कनेक्शन देण्यात आले आहे. आतापर्यंत 70 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून उर्वरित कुटुंबांना लाभ देण्याचे काम सुरू आहे. पाणी साठवणे आणि भूजल पातळीत वाढ व्हावी या उद्देशाने साठवण बंधारे, गॅबियन स्ट्रक्चर, कोल्हापूर टाईप बंधारे, सिमेंट बंधारे बांधून पाणी अडवण्यासाठी एक योजना. ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक गावांना पाणी टंचाई भेडसावत असते. विशेषतः उन्हाळ्यात लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. आदिवासी लोकांना वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत सरकार मदत करते. पाणी साठवणे आणि भूजल पातळीत वाढ व्हावी या उद्देशाने साठवण बंधारे, गॅबियन स्ट्रक्चर, कोल्हापूर टाईप बंधारे, सिमेंट बंधारे बांधून पाणी अडवण्यासाठी एक योजना राबवली जाते. त्यावर सौर ऊर्जेवर आधारित पंप्स बसवले जातील. याद्वारे लोकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे हा उद्देश आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील चुली, भदर, बरडा, श्रीभवन, म्हैस खडक, सांबरपाडा, बोरपाडा, हडकाई चौंड येथे 51 गॅबियन बंधारे बांधले जात आहेत. वनबंधू कल्याण योजना अंतर्गत मंजूर योजना प्रमोशन ऑफ फिशरीज इन वॉटर बॉडीज इन ट्रायबल एरिया. आदिवासी क्षेत्रातील आदिवासी जमातींना कायमस्वरूपी शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता मत्स्य व्यवसाय हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. प्रथिनयुक्त अन्नाची निर्मिती करून कुपोषणाची समस्या दूर करून आदिवासी लोकांना आर्थिक फायद्याबरोबरच रोजगाराच्या संधी या माध्यमातून उपलब्ध करून देता येतील. वनबंधू कल्याण योजना अंतर्गत मत्स्य बीज संचयनामुळे सुरगाणा तालुक्यातील जलाशय, तलावांमधील मत्स्य उत्पादन वाढवता आले आहे. तसेच पारंपरिक शेती व्यवसायास जोडधंदा सुरू करण्यास चालना देण्यासाठी व मत्स्य व्यवसायासाठी साहित्य वाटप करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण, जिल्हा नाशिक अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील राहुडे, घोडाबे, शिंदे लाडगाव, कोदरी व अलगुन येथे योजना राबवण्यात आल्या आहे. या योजनेअंतर्गत फायबर ग्लास नौका, वाहन, बर्फ साठवण, शीतपेटी, सायकल, ऑक्सिजन सिलेंडर, वजन काटा, फिशिंग किट्स आदी साहित्याचे वाटप करण्यात येणार असून 165 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू आहे. वनबंधू कल्याण योजना अंतर्गत मंजूर योजना स्ट्रेंथनिंग ऑफ एक्झिस्टिंग 15 VTCS इन आश्रम स्कूल्स. सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा संलग्न व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरण करण्यासाठी वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत योजना मंजूर करण्यात आली आहे. सध्या स्थितीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण, जिल्हा नाशिक अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा अंबुपाडा व पळसण येथे व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरणाचे काम सुरू आहे. वनबंधू कल्याण योजना अंतर्गत मंजूर योजना फोकस ऑन मॅथमॅटिक्स, सायन्स अँड लँग्वेजेस. आदिवासी भागातील अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गणित व विज्ञान विषयाची गोडी निर्माण व्हावी याकरिता वनबंधू कल्याण योजना अंतर्गत फोकस ऑन मॅथमॅटिक्स, सायन्स अँड लँग्वेजेस ही योजना मंजूर करण्यात आली आहे.
सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होणे व गुणवत्ता वाढवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सुरगाणा तालुक्यातील शाळा या दुर्गम व डोंगराळ भागात असल्याने तिथे शिक्षक वर्ग कमी आहे. तसेच रोजंदारी तत्वावर शिक्षक असल्यामुळे विज्ञान व गणित विषयातील तज्ज्ञ शिक्षकांकडून उत्तम दर्जाचे शिक्षण स्मार्ट क्लासरूमद्वारे देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जिल्हा नाशिक अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील एकूण 12 शासकीय आश्रमशाळा या ठिकाणी 24 स्मार्ट क्लासरूम व जिल्हा परिषदेच्या एकूण 30 शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम्स बसवण्याचे काम सुरू आहे.